हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मुळ्याचे पिठलं बघणार आहोत. त्यासाठी आपण तेलात मोहरी जिरे तडतडून झाल्यानंतर मिरचीचा, लसणाचा आणि आल्याचा ठेचा घालून कढीपत्त्यासोबत भाजून घ्यायचा. मग त्याच्यानंतर खिसलेला मुळा ॲड करून तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा. सो मुळा भाजलेला कसा कळतो, त्याचा कच्चा वास निघून जातो आणि त्याचा थोडासा कलर लालसर होतो आणि त्याचा तो ट्रान्सपरंट दिसायला लागतो. सो त्याच्यावरून ओळखायचा आपला मुळा आता भाजलेला आहे. मुळा भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण बेसन ॲड करायचे आणि ते व्यवस्थित मिक्सचर एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करायचं, जेणेकरून आपलं बेसन व्यवस्थित शिजेल आणि ते करपणार नाही. त्याच्यात मग कोथिंबीर ॲड करून ते मिक्सचर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मिक्सचर एकजीव झाल्यानंतर त्याच्यात आपण थोडंसं हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि ते ॲड करून झाल्यावर पण थोडंसं पाणी ॲड करायचं. त्याच्यामुळे आपलं ते हळद आणि हिंग आहे ते आपलं करपणार नाही. आणि ते सगळं मिक्सचर एकजीव झाल्यानंतर व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं. आपलं मीठ, हळद आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात तेल ॲड करायचं आणि ते तेल ॲड करून परत एकदा ते मिक्सचर व्यवस्थित एकजीव करून आपलं पिठलं शिजवून घ्यायचं. पिठलं शिजायला लागलं की ते पॅन सोडायला लागतं. त्याच्यावरून समजतं आपलं आता पिठलं तयार आहे. तुम्ही ते पिठलं मस्तपैकी एन्जॉय करा. थँक्यू.